नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचा निर्णय जो की या ठिकाणी शिक्षण उपसंचालक नागपूर यांना आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाकडून गेल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत नक्की विषय काय आहे जो की समान काम समान वेतन हे शिक्षकांना मिळालं पाहिजे या संदर्भातला हा निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। रिट याचिका आपण जर पाहिलं तर विशेष अनुमती याचिका दाखल करण्याबाबतचं हे पत्र आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये विधी व न्याय विभाग नागपूर यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील राज्यातील उच्च प्राथमिक 6वी ते 8वी वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी अनुषंगाने रिट याचिका, आता या याचिका 5563/2022 मध्ये दिनांक 8/5/2026 रोजी दिलेल्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याकरता अनुमती दिली असून सरकारी वकील माननीय सर्वोच्च न्यायालय यांना याबाबत पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली आहे। या अनुषंगाने नमूद करण्यात येते की माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याच्या अनुषंगाने आपणास प्राधिकृत करण्यात येत आहे। प्रस्तुत प्रकरणे आपण संबंधित सरकारी वकील यांच्याशी त्वरित संपर्क साधून त्यांना सदरहू न्यायालयीन प्रकरणाची इत्थंभूत माहिती उपलब्ध करून तसेच सरकारी वकील खंडपीठ नागपूर यांच्याकडील सदर प्रकरणाचा अभिलेख सादर करावा। प्रस्तुत प्रकरणी याचिकांची संख्या, व्याप्ती व शासनावर पडणारा आर्थिक भार व गांभीर्य विचारात घेता आपण संबंधित सरकारी वकील माननीय सर्वोच्च न्यायालय यांना सुनावणीत उपस्थित राहून आपली बाजू सक्षमतेने मांडण्याबाबत विनंती करावी। तसेच आपण प्रस्तुत प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याच्या कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी आणि सुनावणी दरम्यान माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशांबाबत शासनास अवगत करावे। म्हणजे त्या ठिकाणी नक्की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका पुन्हा टाकण्यात जी आलेली आहे त्यामध्ये विषय असा आहे की 6वी ते 8वीच्या शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, जी की 1/3 आता शिक्षकांना वेतन श्रेणी मिळते। S14 1/3 शिक्षकांना मिळते आणि बाकीच्यांना S10 मिळतं। तर मग असं का 6वी ते 8वी आम्ही पदवीधर आहोत, बाकीच्यांना S14 आणि आम्हाला S10 का, असा प्रश्न शिक्षकांचा खरं तर आहे। आणि लवकरच यावरती काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय 100% येईल आणि सर्वच्या सर्व 6वी ते 8वीच्या शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी देण्याचा विचार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। नक्कीच फायदा सर्व शिक्षकांना होईल आणि ही त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट।